स्थानीय परियोजना प्रभावितों और बेरोजगारों की समस्याओं की ओर आरसीएफ प्रशासन का लगातार अनदेखा करने का आरोप लगा है। इस विरोध में शिवसेना शिंदे ग्रुप के नेतृत्व में आंदोलन तेज हो गया। विधायक महेंद्र दलवी के नेतृत्व में 141 परियोजना प्रभावित सड़क पर उतर आए हैं। मांडवा से अलीबाग मार्ग पर वाहनों की लंबी लंबी कतारें लग गई है। आंदोलन तब तक जारी रहेगा जब तक प्रशासन मांगे पूरी नहीं करेंगी। जिला प्रमुख राजा केनी ने कहा, परियोजना प्रभावितों की समस्याओं को लेकर प्रशासन से लगातार संपर्क में है, लेकिन अब स्थिति गंभीर हो गई है, इसलिए हमें मजबूर होकर सड़क पर उतरना पड़ा। मर्यादा पडतात ते फक्त निवेदन घेतात आणि सरकारकडे पाठवू असं म्हणतात, पण या आमदार आणि खासदार हे इथं सरकार बसलेले असताना अधिकाऱ्यांकडे कशाला मोर्चे काढायचे आणि म्हणून इथून पुढच्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीने ठरवलं की आमदारांचा वचक अधिकाऱ्यावरती असला पाहिजे। अधिकारी कार्यालयात बसून सर्वसामान्य माणसांचं पिळवणूक करतात, शोषण करतात, पैसे घेतात, हप्ते घेतात आणि मग यांच्यावरती नियंत्रण आमदाराचं नसतं। दुर्दैवाने आमच्या भागातल्या जे आमदार आहेत, मोनिकाताई राजळे यांची तिसरी टर्म आहे, ते अत्यंत निष्क्रिय आहेत। त्यांचा अधिकाऱ्यावरती बिलकुल वचक नाही। फक्त जवळपास असणारे कोणी ठेकेदार असतील, कोणी बगलबच्चे असतील, गावोगावचे काही 2-4% पुढारी असतील, यांना सांभाळायचं आणि सर्वसामान्य माणसांना मात्र वाऱ्यावरती सोडून द्यायचं, ही भूमिका आमदारांची असल्या कारणामुळे या अधिकाऱ्यांवरती वचक नाही आणि म्हणून त्यांच्या निष्क्रियतेच्या विरोधामध्ये आज आम्ही त्यांच्या जनसंपर्क कार्यालयावरती आलेलो आहोत। लोकांमध्ये राग आहे आमदारांच्या बाबतीमध्ये आणि काल जे काही सहकार मंत्र्यांनी बेताल वक्तव्य केले शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये की शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागलाय, खरं म्हणजे त्यांचाही निषेध करतो, त्यांचाही धिक्कार करतो। खरं म्हणजे अजित पवार गटाचे ते मंत्री आहेत, अजित पवार गटाने त्यांच्या ढुंगणावरती लात मारून त्यांना हाकलून द्याव्या, कारण आज शेतकरी एवढ्या संकटामध्ये आहे आणि त्याच्या दुःखावरती, त्याच्या जखमेवरती मीठ चोळण्याचं काम मंत्रिपदावर असणारी जर माणसं करत असतील तर त्यांना त्या पदावरती राहण्याचा नैतिक अधिकार नाही आणि म्हणून त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे। आणि हे जे काही महाराष्ट्रामध्ये चाललेले फडणवीस सरकारच्या काळामध्ये हे संबंध शेतकरी विरोधी आहे, सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी या सगळ्यांच्या विरोधामधले सरकार आहे। या सगळ्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही आज आमदारांच्या दारासमोर आलो होतो। आज आम्ही त्यांचा जाहीर धिक्कार केला, निषेध केला। तहसीलदार आले, बीडीओ आले, पोलीस अधिकारी आले, आम्ही आमच्या मागण्यांच्या अनुषंगाने चर्चा केलेली आहे। जर दिवाळीच्या आतमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई मिळाली नाही, बाकीच्या अनुषंगाने काही चर्चा घडून आणली नाही, तर येणारी दिवाळी वंचित बहुजन आघाडी या भागाचे आमदार मोनिकाताई राजळे यांचं जे निवासस्थान आहे पाथर्डीतलं कासार पिंपळगाव या ठिकाणी जाऊन चटणी भाकरी खाऊन काळी दिवाळी आम्ही साजरी करणार आहोत।